पाहिलेस का रे कुठे? नाही का, सकाळपासून दिसला नाही कुठे. ए रामू काका, ते काय चाललंय? हो ना, कडक लक्ष्मीचा खेळ आहे. तू जाऊ नको तिकडे. बापरे, ती पोरगी बहुतेक माझी नोकरी घालवणार. तुम्ही आपापल्या जागेवर जा. चला, पल्स चेक केले? येस सर. नथिंग टू वरी. शुद्धीवर आल्यावर मला कळवा. ओके? येस सर. इंजेक्शनची रिएक्शन झालेली दिसते. गरुड साहेब लवकर बोलो. ओके सर. डॉक्टर, मधुराणीवर इंजेक्शनची रिएक्शन झालीये. डॉक्टर हिरवेने तुम्हाला ताबडतोब बोलावलंय. ऑपरेटर, डॉक्टर डिसूजा द्या. तुम्ही असं करा, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन वॉर्ड मध्ये जा. ओके सर. हॅलो, डॉक्टर डिसूजा. काय? डॉक्टर डिसूजा बाहेर गावी गेलेत? तुम्ही असं करा, मला डॉक्टर शिरोडकर द्या. हॅलो डॉक्टर शिरोडकर, मी डॉक्टर गरुड बोलतोय. माझ्या हॉस्पिटलमध्ये एक ब्रेन ट्युमरची केस आहे. ऑपरेशन करावं लागेल. नाही, केस अतिशय सिरियस आहे. तुम्हाला ऑपरेशन इथंच करावं लागेल. मी ऑपरेशनची तयारी करतो, तुम्ही ताबडतोब निघा. ओके? फाईन. शोभन, डॉक्टर गरुड कुठे? गरुड साहेब जाऊ दे. अरे मधुराणी सिरियस आहे रिएक्शनमुळे. कुठलं इंजेक्शन दिलं तिला? तेच इंजेक्शन की ज्याच्यामुळे इतरांना रिएक्शन झाल्या. ऑपरेशन करावं लागेल. ओह माय गॉड. डॉक्टर अगदी वेळेवर आलात. चला लवकर. ऑपरेशनची तयारी झाली? हो. ब्लडची व्यवस्था केली? 2 बाटल्यांची व्यवस्था झालीये. ऑपरेशन सिरियस आहे. ब्लड जास्त लागण्याची शक्यता आहे. ताबडतोब व्यवस्था करा. डोंट वरी डॉक्टर, ब्लडची व्यवस्था मी करतो. तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा. चला. एक विशेष सूचना. मुंबईतील सेवाधाम नर्सिंग रुग्णालयात एका लहान रुग्णावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी AB निगेटिव्ह या रक्तगटाची तातडीनं आवश्यकता आहे. इच्छुक रक्तदात्यांनी कृपया रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक 493-7411 किंवा 493-5050. रक्तगट आणि दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका. रक्तगट AB निगेटिव्ह, दूरध्वनी क्रमांक 493-7411 किंवा 493-5050. सूचना सांगितली. AB निगेटिव्ह,
हा तर माझा रक्तगट आहे. नॉर्मल. नॉर्मल. बरं सिस्टर, जाऊ आता? नाही, एवढ्यात नाही. थोडा वेळ बसा. तुम्हाला थकवा आला असेल. यांच्यासाठी कॉफी सांग. बरं. डॉक्टर, वी आर रेडी फॉर ऑपरेशन. घ्या. हॅपी बर्थडे डिअर मधुरा, हॅपी बर्थडे टू यू. हे घ्या, केक कापा. साहेब, हॉस्पिटलमधनं अर्जंट फोन आलाय. हॅलो. रामू, तू पाहुण्यांना सरबत दे. मी आलेच. व्हॉट? ती मुलगी दगावली काय? आपल्या इंजेक्शनच्या रिॲक्शनमुळे? हो. ही गोष्ट कोणाला कळता कामा नये. ओके. तशीच गरज भासली तर मला फोन करा. मी घरीच आहे. हा. थांब विश्राम. आजपर्यंत मला संशय होता, पण आज तो संशय खरा ठरलाय. काय मिळतं तुला अशी बनावटी औषधं वापरून? पैसा, जो मला भरपूर कमवायचा आहे. डॉक्टर होण्यासाठी जे जे मी गमावलं त्याच्या चौपट मला कमवायचंय. लोकांच्या जीवाशी खेळून? हे बघ, यात तू लक्ष घालू नकोस. तुला काय कमी पडतंय का या घरात, या संसारात? संसार? लोकांच्या शिव्या शाप घेऊन मी काय करणार संसार? नाही, तुला हे सगळं थांबवायलाच हवं. नाही, हे थांबणार नाही. दारिद्र्य काय असतं ते मी पाहिलेलं आहे. या पैशाच्या अभावी मी माझ्या आई वडिलांना गमवून बसलेलो आहे. नाही, आता मला कोणी अडवू शकणार नाही, अगदी तू सुद्धा. ठीक आहे, मग मला हे घर सोडावं लागेल. मधुर सकट. काय? हो, कारण पैशाच्या मोहानं आंधळे झालेले तुझे डोळे ओळखतील तुझ्या मुलीला? नाही विश्राम, नाही. कारण तीही कदाचित बळी पडेल तुझ्या या बनावटी औषधांना. तुझ्या या बनावटी औषधांना. तुझ्या या बनावटी औषधांना. मधुरा, मधुरा, मधू? काय झालं तुला मधुरा? मधुरा, म्हणजे माझी मुलगी? प्लीज, ऑपरेशनला वेळ होईल. एक्सक्यूज मी. डॉक्टर. डॉक्टर, डॉक्टर प्लीज. मी माझं काम करीनच, पण सगळं आता त्याच्या हातात आहे. ही
घनश्यामा देसाद आमुच्या हा केला ही प्रार्थना परमेश्वरा तुझा आळवितो करुणा करा ही प्रार्थना परमेश्वरा तुझा आळवितो करुणा करा. फुलण्याआधी कैमुखी खुडशील का जगदीशा नवसंजीवन दे प्राणाला हाच ध्यास हृदयाचा. माय पिता तू विश्वाचा हो नाथ आज अनाथांचा ही प्रार्थना परमेश्वरा तुझा आळवितो करुणा करा ही प्रार्थना परमेश्वरा तुझा आळवितो करुणा करा. ओघळती हे आसू प्राण कंठी दाटले ओघळती हे आसू प्राण कंठी दाटले वर्तन कोरी पाहू हृदय तुझे का गोठले. एक मागणे तुझ्याकडे अवतार पुन्हा घे घननीळा ही प्रार्थना परमेश्वरा तुझा आळवितो करुणा करा हे दयाघरा मनमोहरा दे जन्म नवा मधुरारीला. ही प्रार्थना परमेश्वरा तुझा आळवितो करुणा करा. डॉक्टर साहेब ऑपरेशन. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. थोड्याच वेळात ती शुद्धीवर येईल. डॉक्टर साहेब ही तुमची फी सगळ्या पेशंट्सनी मिळून स्वखुशीने जमावली. ती नो तिचे प्राण वाचले याचंच मला समाधान आहे. हे पैसे त्या अनाथ मुलीच्या औषधांवर खर्च करा. नाही डॉक्टर, ती अनाथ नाही. डॉक्टर म्हणजे होय सिस्टर, ती आमची मुलगी आहे. पापासून सुद्धा अनाथपणाचं जगणं मी तिच्या नशिबी आहे. डॉक्टर की हा माझा धर्म न मानता त्याचा धंदा केला मी, फक्त पैसे मिळवण्यासाठी. आज मी त्याची फळं भोगतोय, अगदी एकटा अनाथासारखा. उमा मला माफ कर. माझ्याच मुलीला माझ्याच हातून मृत्यूच्या दारात नेऊन देवानं एवढी मोठी शिक्षा केली मला. शिक्षा देऊ नाही देणार डॉक्टर गरुड, मी देणार आहे. गोप्या तू? गोप्या नाही, सीआयडी इन्स्पेक्टर विजय देसाई. बनावटी औषधं बनवणाऱ्या टोळीचा मला चुकावा लागला होता आणि त्यात तुमच्या हॉस्पिटलचं नाव होतं. म्हणून सुमनच्या मदतीनं मला या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयची नोकरी करावी लागली.
पण डॉक्टर गरुडांनी मला इथं संध्याकाळी 6 नंतर थांबण्यासाठी मज्जाव केला. म्हणून नाल्याने मला रात्रपाळीची नर्स नायटिंगेल बनावं लागलं. तुमच्या बनावटी औषधाचा रिपोर्ट मला लॅबमध्ये मिळाला होता. ज्या क्षणी तुम्ही मधुराणीला इंजेक्शन दिलं त्या क्षणी मी तुम्हाला अटक करणार होतो. पण मधुराणीच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, त्यामुळे मी तुम्हाला अटक करू शकलो नाही. गरुड साहेब, आता मात्र माझा नाईलाज आहे. घेऊन जा रे यांना. आय एम सॉरी. सुमन, मधुराणी शुद्धीवर आली. मध्ये तुम्ही आज जा. बऱ्याच दिवसांनी मधुराणीला तिची आई दिसणार आहे. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.